सारंग चंद्रपूरमधून आता आपल्यासोबत आहेत। सारंग, चंद्रपूरमधली लढत, तिथून विद्यमान आमदारांनाच तिकीट देण्याचा, विद्यमान खासदारांनाच तिकीट देण्याचा प्रयत्न करता आला नाही, कारण महाविकास आघाडीला उमेदवार कोण द्यावा या संदर्भातला प्रश्न होता। अखेर प्रतिभा धानोरकर यांना उशिरा उमेदवारी घोषित झाली। याचा काय परिणाम झाला एकूण तिथल्या लढतीवर? लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जो आहे तो आता संपलेला आहे, थांबलेला आहे आणि साहजिकच त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून चंद्रपूर मतदारसंघामध्ये ज्या प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या त्या देखील आता शांत झालेल्या आहे। आपण जर पाहिलं तर चंद्रपूर मतदारसंघ हा राज्यातला सर्वाधिक हाय प्रोफाईल मतदारसंघ असा मानला जातो। याला कारण सर्वात मुख्य म्हणजे गेल्या निवडणुकीत राज्यामध्ये एकमेव सीट अशी होती जी काँग्रेसच्या ताब्यात गेली होती आणि ती म्हणजे चंद्रपूरची लोकसभेची सीट होती आणि त्यांची जागा जी आहे म्हणजे दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांची जागा जी आहे ती त्यांच्या पत्नीला म्हणजे प्रतिभा धानोरकर यांना मिळाली आहे। त्याच्यामुळे त्यांच्या तिकीट मिळण्यापासून सुद्धा एक मोठा संघर्ष झाला। त्यामुळे या सीटला एक अतिशय रोमांच प्राप्त झाला की कोणाला सीट मिळते, कोण लढतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्याचे भाजपचे अतिशय दिग्गज मंत्री जे आहे सुधीर मुनगंटीवार, त्यांना इथे भाजपने आपलं लोकसभेचं उमेदवार बनवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।